तर आज आहे ना आपल्याला उसावरती औषध मारायचं होतं आणि ते जरा जास्तच होतं, त्याच्यामुळे म्हटलं ड्रमच भरून ठेव. आणि ड्रम काय आपल्या एकट्याला न्यायला येणार नव्हतं, त्याच्यामुळे मित्राला म्हटलं तू गाडी चालू, मी मागं धरतो. उलट बसून भीती तर लय वाटत होती बरं का, पण मित्राला म्हटलं हळू चालव तर ते अनेक जोरात पळावणार, त्याच्यामुळे म्हटलं चाललंय ती चांगलं चाललंय. आलो बरं का आपण ड्रम घेऊन राहणार, मोटर चालू आहे तर म्हटलं आत्ताच घेऊ भरून, परत लाईट आहे नाही काही गॅरंटी नसती. केला आपण कॉक चालू, पाईप जोडून घेतला ड्रम भरून. ऊन लय लागते म्हणून औषध आपण आत्ता नव्हतं मारणार, पण 4 वाजता मारणार होतो. तोपर्यंत काय करायचं म्हणून जाऊ म्हटलं पवायला, येस तोपर्यंत ऊन पण खाली होते. आलो बरं का आपण विहिरीवरती, हे आलं तरी 15 मिनिटं पाण्याकडे बघत बसावं लागतं, कारण मोटर चालू असल्यावर पहिली उडी मारणारा शक्तिमान तयार व्हायला उशीर लागतो. मारले बरं का सगळ्यांना उड्या, अर्ध्या तासानंतर आली सगळी वर, घातली कपडे, चला म्हटलं जाऊ आता औषध मारायला, ऊन पण कमी झाले. आलो आपण घरी लागणार ते उसावरती मारण्यासाठी औषधं घेतली, पंप पण घेतला आणि निघालो आपण रानात. आता रानात तर निघालोय बरं का आपण, जास्तोपर्यंत तेवढी व्हिडिओ लाईक आणि आयडीला फॉलो करून घ्या राव. रानात आलो की आपण पहिल्यांदा 1.25 एकराच्या मापाने सगळे औषधं पाण्यात मिक्स करून घेतली. आता हा कुठला फ्लेवर तयार झाला काय माहिती. पंप मध्ये एक बादली ओतून एका तांब्याच्या मापानं औषध ओतून केली मारायला सुरुवात. एक रान झालं बरं का मारून, दुसऱ्या रानात जास्तोपर्यंत अंधार पडायला लागलेला. आयला म्हटलं उन्हाची वाट बघत बसलो नसतो तर आतापर्यंत औषध मारून झालं असतं. तरी आपण आपली थोडीशी स्पीड वाढवली आणि घेतलं सगळं अंधार पडायच्या आधी मारून. तर आजचा आपण आपला ब्लॉग इथं संपू, भेटू आपण नवीन एका ब्लॉग मध्ये.